आर्टिफिशियल इंटेलिजन्स फार लांबचं राहिला. आपण साध्या गोष्टींबद्दल बोलूया. विकिपीडिया, त्याच्यामध्ये सुद्धा एक खूप सुंदर वाक्य मी ऐकलं होतं एकदा, की विकिपीडिया इज स्टार्ट ऑफ युअर जर्नी टू नॉलेज, नॉट द एंड ऑफ इट. कोण महत्वाचं आहे इंटरनेटवर? तर फेमस लोक महत्वाचे नाही आहेत, फिल्टर्स महत्वाचे आहेत. असं जेव्हा कोणी म्हणतं आणि तो माणूस स्वतः हजारो व्हिडिओ बघतो आणि त्यातनं तो सांगतो की नाही सगळे फालतू आहेत, हे 5 तुम्हाला बघायचे आहेत. सो तो माणूस, तो फिल्टर हा जास्त महत्वाचा आहे. म्हणूनच ओपिनियन लीडर्स जे आता पूर्वीच्या काळात होते, आता ते इन्फ्लुएन्सर्स आहेत. आपल्या मनावर किती आघात होतात दिवसाचे? तर 50,000 होतात. 50,000पैकी तुझ्या लक्षात किती राहतात? तर त्या फक्त 7 राहतात. आणि माझ्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये तेवढ्याच असणार उद्यापर्यंत. आणि म्हणूनच जाहिराती पुन्हा पुन्हा दाखवल्या जातात. त्या ह्याच्यासाठी दाखवल्या जातात कारण आजचे 50,000, उद्याचे 50,000, परवाचे 50,000, या 50,000 फक्त 7 मध्ये माझा संदेश आहे का म्हणून ऍडव्हर्टायझिंग वाले काम करतात. नमस्कार मित्रांनो, आजूबाजूच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आजची एनर्जी थोडी जास्त आहे कारण आज आपल्यासोबत जी व्यक्ती स्टुडिओमध्ये आहे ते एक रायटर आहेत, डिझायनर आहेत, UI/UX प्रोफेशनल आहेत, उत्तम शिक्षक आहेत आणि जी गोष्ट मला त्यांच्यासोबत कनेक्ट करते ती म्हणजे ते एक टेक्नॉलॉजी लव्हर आहे. आजचा एपिसोड टेक्नॉलॉजीबद्दल खूप माहितीपूर्ण होणार आहे, तर तुम्ही बघा, एन्जॉय करा. स्वागत करूया मास्टर ऑफ ऑल मी सौरभ करंदीकर सर. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच बोलवल्याबद्दल. सर, पहिला प्रश्न माझा असा आहे की आपण शाळेत असताना टेक्नॉलॉजीबद्दल निबंध लिहायचो की टीव्ही शाप की वरदान. सो आत्ताही टेक्नॉलॉजीबद्दल बऱ्याच गोष्टी अशा प्रकारे चर्चिल्या जातात की आत्ताची टेक्नॉलॉजी हे सुद्धा शाप आहे. मग नक्की आत्ताची टेक्नॉलॉजी जे मग AI आहे किंवा मोबाईल फोन आहे, अशा टेक्नॉलॉजीचे हे जे वेगवेगळे घटक आहेत ते आपल्यासाठी शाप आहेत की वरदान आहेत? कसं आहे ना, शाप आणि वरदान हा जो प्रकार आहे ना, तो निबंधांसाठी चांगला आहे. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. तुम्ही शापावरनं सुरू करा आणि वरदानापर्यंत या वगैरे असल्या सगळ्या गोष्टी असतात. फॉर्मॅट आहे मास्तरांचे जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी जो फॉर्मॅट वापरायचा. ट्रूथ इज नेव्हर ब्लॅक अँड व्हाईट, म्हणजे नेहमी ग्रेच्या शेड्स असतात मध्ये मध्ये. तसं आहे थोडंसं. म्हणजे आता आपण टेक्नॉलॉजी ही एक शक्ती आहे असं आपण धरूया. म्हणजे कोणतीही शक्ती ही शाप असू शकते, वरदान असू शकते. तुम्ही ज्या पद्धतीने ती शक्ती वापरताय त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. म्हणजे आता आजची टेक्नॉलॉजी जर बघायला गेलास तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सीम्स टू बी ऑन एव्हरीबडीज माइंड. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही पण शक्ती आहे. आणि गेल्या शतकातली एक मोठी शक्ती होती, म्हणजे कम्प्युटर बद्दल नाही म्हणत आहे, न्यूक्लिअर पॉवर. बरोबर, अणुबॉम्ब. बरोबर. सो हिरोशिमा नागासाकी नंतर लोकांना त्याची प्रचिती आली की किती तो डिस्ट्रक्टिव्ह फोर्स आहे. तर तोही फोर्स आहे. टेक्नॉलॉजी हा सुद्धा फोर्स आहे. तो जो फोर्स होता किंवा आताचा जो टेक्नॉलॉजी स्पेसिफिक फोर्स जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्या बाबतीत पण लोक तेच म्हणतात की ह्या दोन्ही शक्ती सेम आहेत, त्यांना आळा घालता येत नाहीये, कशाही वाढतायत आणि ते सगळं गिळंकृत करतायत वगैरे, असं सगळं ते हल्ली भासवलं जात आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या सिमिलर आहेत, काही गोष्टी नाही आहेत. पण एक खरं आहे की तुम्ही कसा त्याचा वापर करताय त्याच्यावर ते आउटकम ठरणार आहे. इंडिव्हिज्युअल लेवलला सुद्धा. आणि कसं आहे की न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी प्रत्येकाच्या हातात नव्हती. बरोबर. फक्त राष्ट्रांच्या हातात होती किंवा त्यांच्या मिलिटरीच्या हातात होती. त्याच्यामुळे त्याच्यावर एक काहीतरी, आता तुला वाटलं म्हणून एक अर्धा किलो युरेनियम नाही घेऊन येऊ शकत तू, पण तू अर्धा किलो आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स विकत घेऊन येऊ शकतो. राईट. सो प्रत्येकाच्या हातात ही शक्ती मात्र आहे. बरोबर. आता ही शक्ती अशा लोकांच्या हातात सुद्धा आहे की जे चांगल्या गोष्टी करतात, आणि अशा लोकांच्या हातात पण ती पडते जे फ्रॉड्स करतात, सायबर क्राईम करतात, किंवा इव्हन टेररिझम पर्यंत आपण जाऊया, त्यांच्या पण हातात तेवढ्याच ताकदीची शक्ती आहे. मिसइन्फॉर्मेशन किंवा आता हे जे चाललेलं आहे, बिकॉज निवडणुकीचा काळ आहे म्हणून त्याच्यावर लोक बोलतात, जगभरात बोलतात. म्हणजे किंवा आता युक्रेन मधला जो कॉन्फ्लिक्ट आहे त्यात दोन्ही बाजूनी स्टोरीज लिहिणारे लोक आहेत. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स बॉट्स जे आहेत ते त्या प्रकारच्या स्टोरीज सगळीकडे पोहोचवतात. आता हे पण एका प्रकारचा तो वापरच झाला. म्हणजे तुझ्या माझ्या मनावर
तो घालाय या टेक्नॉलॉजीचा, तिथे तो सरळ माझ्या जीविताशी संबंध होता त्याचा न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीमध्ये. सो तुझ्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं झालं तर ते असं आहे की शाप आणि वरदान आहे. कारण ही त्याच स्वरूपाची शक्ती आहे ज्या स्वरूपाची शक्ती कम्प्युटरायझेशन होतं, किंवा ज्या स्वरूपाची शक्ती ही वाफेची शक्ती होती. म्हणजे इंडस्ट्रियल रेव्होल्युशन जिथून सुरू झाली ती पण तशीच शक्ती होती. म्हणजे ज्या वाफेनी किंवा वाफेच्या इंजिनातनं गाड्या धावल्या तसंच रणगाडे पण धावले, नाही का? एक्झॅक्टली. त्याच्यामुळे आपण शाप या दिशेला किती जाणार आहोत, वरदान या दिशेला किती जाणार आहोत, आणि ही एक शर्यत आहे. ती शर्यत कोण जिंकणार आहे किंवा कोणत्या काळाच्या कोणत्या टप्प्यावर कोण तिथे जिंकणार आहे त्याच्यावर तुमचं भवितव्य अवलंबून आहे. बरोबर, असं मला वाटतं याच्यामध्ये. राईट. पण आता जर आपण टेक्नॉलॉजी बघितली आणि टेक्नॉलॉजी आणि सगळ्यात महत्वाचं एज्युकेशनचा संबंध लावला, आता एज्युकेशन जे आहे ते नेहमी आपण गृहीत धरतो की नवीन येणाऱ्या पिढीसाठी महत्वाचं असतं. हो. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीमुळे जर आज आपण बघितलं की आजकालचे जे स्टुडंट आहेत त्यांना दरवेळेला असं वाटतं की शिक्षकांची गरजच राहिलेली नाही आहे, कारण इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे सहज प्रमाणात पोचते. ओके. सो माहिती सगळीकडे अवेलेबल आहे, मुबलक माहिती अवेलेबल आहे. मग मुबलक माहिती अवेलेबल असल्यामुळे कुठली माहिती बरोबर घ्यायची आणि कुठली माहिती वगळायची, ह्या डिलेमामध्ये आजचा जर स्टुडंट असेल तर त्या स्टुडंटने टेक्नॉलॉजी व्यवस्थितपणे कशी वापरली पाहिजे. आता तू जसं म्हणालास ना, शिक्षकांचा जो रोल होता, म्हणजे तुझ्या काळी किंवा माझ्या काळी सुद्धा शिक्षक जे होते दॅट वॉज द सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे ते सोडले तर आपल्याला कोणी सांगायचं नाही की नक्की जगात काय आहे. म्हणजे अर्थात धडे शिकवले जायचे, कविता शिकवल्या जायच्या, गणितं घातली जायची, ते सगळं ठीक आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही शिक्षकांची चर्चा करायचा तेव्हा जगात काय चाललंय, त्यांचे स्वतःचे जे अनुभव असतील किंवा त्यांचं जे वाचन असेल जे ऑब्व्हियसली आमच्यापेक्षा जास्त असायचं, तर त्या वाचनातनं आलेल्या गोष्टी आम्ही ऐकायचो. म्हणजे आमच्यासाठी दॅट वॉज गुगल वन्स अपॉन अ टाइम. बरोबर, राईट. सो आता हा जो रोल आहे तो आज आहे का, तर तो नाही आहे. तू जसं म्हणालास तसं इन्फॉर्मेशन सगळीकडे अवेलेबल आहे, आणि आता जर इन्फॉर्मेशन मला सगळीकडे मिळणार असेल तर मला त्याची किंमत पण तशी कमी झाली आहे. बाय द वे, म्हणजे आता समजा पूर्वी मला एखादा रेफरन्स हवा असेल, आपण आता आर्ट डिरेक्शन आणि ऍडव्हर्टायझिंग बद्दल बोलू कारण मी त्या स्ट्रीमचा आहे म्हणून, की एखादा व्हिज्युअल्स शोधायचं असेल किंवा एखादा रेफरन्स शोधायचा असेल तर आम्ही लायब्ररीमध्ये बसायचो, झेरॉक्स काढायचो त्याच्या, आता फोटोकॉपी, झेरॉक्स असं नाही पण फोटोकॉपी काढायचो, आणि म्हणजे त्याचं ट्रेसिंग करून वगैरे आम्ही व्हिज्युअल्स तयार करायचो. अशी ती वेळ होती. प्रोसेस मधनं जावं लागायचं. पण ती शोधकार्याची प्रोसेस होती आणि ती एका पेसला होती. आपण ह्या पेस बद्दल नंतर बोलणार आहोत. एका पेसला होती की ज्याच्यामध्ये माझ्याकडे काही दिवस असायचे त्या कल्पनेला आकार द्यायला किंवा माझ्या कामाला आकार द्यायला. आज मी राईट क्लिक सेव्ह ॲज की संपलं, बरोबर, किंवा मोबाईलवर असशील तर लॉंग प्रेस आणि मी सेव्ह टू लायब्ररी करू शकतो. म्हणजे मला रेफरन्स मला पाहिजे तो पाहिजे तेव्हा मिळायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन इज नॉलेज असं समजायला लागलेले आहेत लोक. ते चुकीचं आहे. इन्फॉर्मेशन इज इन्फॉर्मेशन. नॉलेज हे त्याच्यातनं पुढे तयार होतं, तुमच्या अनुभवातनं तयार होतं. आणि त्या काळामध्ये जे शिक्षक होते ते नॉलेजच द्यायचे. इन्फॉर्मेशन तर द्यायचेच, पण तेही सांगायचं की ही इन्फॉर्मेशन आहे पण त्यातनं आलेलं नॉलेज हे आहे. आणि ते फिल्टर होते स्वतः, म्हणजे ते सगळंच होते. म्हणजे आज सिरी जे आहे ते आमचे सर होते. राईट. सो आता तू जो विचारलास तो प्रश्न असा आहे की आता काय करायचं. म्हणजे आता समजा म्हणजे इकॉनॉमिक्स ऑफ स्कॅर्सिटी आणि इकॉनॉमिक्स ऑफ अबंडन्स याच्यामधला तो फरक आहे की माझ्याकडे काहीच नाही, गरिबी आहे, त्याच्यात कसं वागावं तसं पालक वागतायत, आणि माझ्याकडे भयंकर श्रीमंती आहे त्याच्यात मी कसं वागावं तसं तर मुलं वागतात. म्हणजे आपण ही श्रीमंती सगळ्याच्या बाबतीत म्हणूया, म्हणजे आपण माहितीच्या बाबतीत म्हणूया. चला, की मला माहिती आहे सगळं, मला काय पाहिजे ते मला लगेच असं मिळू शकतं चुटकीसरशी. मग माझा जो रिस्पेक्ट आहे तो मी कशाला देणार आहे याच्यामध्ये, या व्यवस्थेमध्ये. त्या शिक्षकांना तो रिस्पेक्ट नाही आहे. मग शिक्षकांचा जो चेंज होणारा जो रोल आहे तो गाईडचा आहे. एक्झॅक्टली. तो तरी सुद्धा शिक्षकाचा जो तेव्हाचा सिरीचा रोल होता ते आहे. म्हणजे काय चांगलं काय वाईट हे सांगण्याचा तो रोल आहे.
म्हणजे आता बर्डन ऑफ प्रूफ आता त्या शिक्षकांवर आहे. माझ्याकडे माहिती आहे, तुम्ही काय सांगता मला, अशी आजची मुलं म्हणणार आहेत, माझ्याकडे ऑलरेडी रेडी आहे. आणि आता मी चॅट जीपीटीला सांगितलं तर माझा अख्खा गृहपाठ लिहून तयार होतो. राईट. म्हणजे असं आहे की चॅट जीपीटी काय लिहित आहे त्याच्यातल्या किती गोष्टी हॅल्युसिनेटेड आहेत, हा एक प्रकार असतो, हे तुलाही माहिती आहे की चॅट जीपीटी मध्ये जे उत्तरं येतात बऱ्याचशा प्रमाणात कमी झालं आहे आता ऑब्व्हियसली आफ्टर 4.0 आणि आता 5 येईल तेव्हा. पण त्याच्यामध्ये तरी सुद्धा हॅल्युसिनेशन्स आहेत. एखादी गोष्ट खरीच आहे अशा प्रकारे माहिती येते, ती खरी नसते, पण ते कन्व्हिन्सिंगली सांगितलं जातं. म्हणजे योग्य मांडणीमुळे नाही, शब्दांच्या विचित्र मांडणीमुळे. म्हणजे कसं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिन जे आहे ते काय करतं तर ते संलग्न शब्द शोधतं सगळीकडे आणि ते एकत्र करून तुम्हाला त्याचं एक फ्रूट सॅलड करून देत आहे. ओके, आणि ते त्याच्या ट्रेनिंग डेटावर आधारित त्या फ्रूट सॅलडला चांगलं बनवूनच देतं तुला ते. पण त्याच्यामध्ये गॅप्स राहतात. म्हणजे एक परवाच मी ऐकलं होतं एका पॉडकास्टमध्ये की एक बाई म्हणाली की मला एकाने फोन केला आणि तो म्हणाला की मी तुमचा फॅन आहे, मी तुमचं सगळी पुस्तकं वाचलेत, पण अमुक अमुक या नावाचं पुस्तक तुमचं मी वाचलेलं नाही, तुम्ही मला प्लीज सांगू शकाल मला कुठे मिळेल. ती म्हणाली मी हे पुस्तक लिहिलेलंच नाहीये. ओके. तर तो म्हणाला की नाही पण माझ्याकडे आहे, हा दडदडीत लिहिलेला पॅराग्राफ आहे की या लेखिकेची ही पुस्तकं आहेत प्रसिद्ध आणि त्याच्यामध्ये एक नाव हे आहे. ती म्हणाली मग मलाच सांग ते काय पुस्तक आहे, कारण मी नाही लिहिलेलं कधी. दिस इज हॅल्युसिनेशन. आता हे मी का सांगितलं तुला उदाहरण की हे हॅल्युसिनेटेड आहे किंवा हे खरं नाही आहे, हे शोधणारे कोण? ही शोधायची जबाबदारी त्या गाईड आणि शिक्षकावरच आहे किंवा त्या मुलावर पण आहेच. त्यांनी प्रत्येक वाचलेली गोष्ट खरी समजायचीच नाही आहे. एक्झॅक्टली. म्हणजे एक असं, म्हणजे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स फार लांबचं राहिला, आपण साध्या गोष्टींबद्दल बोलूया. विकिपीडिया, त्याच्यामध्ये सुद्धा एक खूप सुंदर वाक्य मी ऐकलं होतं एकदा की विकिपीडिया इज स्टार्ट ऑफ युअर जर्नी टू नॉलेज, नॉट द एंड ऑफ इट. आणि आपण सगळेच्या सगळे बहुतांश एंड म्हणून विकिपीडियाची पानं वापरतो, कारण आपण तिथे जातो म्हणतो विकिपीडिया. म्हणजे त्या पिक्चरमध्ये नाना पाटेकरनी म्हणाला टाय पेन के कोई झूठ बोलताय क्या, तसं आहे ते. विकिपीडियामध्ये जर लिहिलेलं असेल तर ते खरं आहे. अरे विकिपीडिया पण माणसांनीच लिहिलंय, ती माणसं कुठून काय मिळवतात त्याच्या मागोवा कोण. सो मागोवा एखाद्या गोष्टीचा आणि एखाद्या गोष्टीवर विश्वास न ठेवणं किंवा पुरेसा विश्वासच ठेवणं आणि थोडक्यात म्हणजे त्याच्याबद्दल थोडा तरी संशय बाळगणं, हे शिकवायला पाहिजे मुलांना. ऍक्च्युली हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही असं जसं आता बोललात की इन्फॉर्मेशन असणं म्हणजे नॉलेज नव्हे, नाही, नॉलेजची प्रोसेस ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामुळेच विजडम येतं. राईट. खरंय. सो आता जर आपण म्हणजे इव्हन माझ्या पिढीपर्यंत जर आपण बघितलं ना तर माझ्याकडे वेळ बघण्यासाठी घड्याळ होतं. ओके. आहे. वाचायला पुस्तकं आहेत. कॅल्क्युलेशनला कॅल्क्युलेटर किंवा पेन आणि पेन्सिल आहे. स्वतंत्र कॅमेरा, फोटोग्राफीसाठी, फोटोग्राफीची आवड जपण्यासाठी, लिहिण्यासाठी वह्या पुस्तकं, अशी सगळी कामं एक मोबाईल करतोय. हो. मग अशा डिव्हाइसमुळे जो आज फोकस हल्लाय आपला, की फोकसच होत नाही, एखाद्या गोष्टीमध्ये एकाग्रता येत नाही, ह्याला सुद्धा टेक्नॉलॉजी जबाबदार आहे. जर मला एखाद्या गोष्टीवरती फोकस करायचं असेल तर मी टेक्नॉलॉजीपासून डिटॅच होऊ शकत नाही आज. नाही ना, पण तू आज का म्हणतोयस? 1970 मध्ये सुद्धा जेव्हा कॅल्क्युलेटर आला तेव्हापासून लोकांनी गणित करणं बंद केलं, त्याचं काय? ओके. त्या काळात सुद्धा तू जर बघितलंस आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, तो आपण त्याला म्हणतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट जीपीटी आल्यापासून निर्माण झालं, तर तसं नाहीये ना. 1970 मधला जो पॉकेट कॅल्क्युलेटर होता पहिल्याने आलेला, तो सुद्धा आर्टिफिशियली इंटेलिजंट काम करायचा ना आणि अचूक करायचा. एक्झॅक्टली. हॅल्युसिनेट नाही करायचं, अजून तरी नाही करत. हा. सो ती टेक्नॉलॉजी समजा 1970 साली तुझ्या आयुष्यात आली असेल, म्हणजे आपल्या पिढी, माझ्याही आधीच्या पिढीच्या काळात ती सुरू झाली त्याच्यामध्ये, तर मग आपण त्याच्यापासून दूर जाऊ हा आत्मविश्वास कुठून आलाय आपल्याला? आपण ऑलरेडी त्याचा भाग आहोत. वी आर इन द मॅट्रिक्स. वी आर नॉट, वी डोंट हॅव द चॉईस. आता मॅट्रिक्सच्या सुरुवातीला कसं तो एक मॉर्फियस त्याला एक गोळी देतो ना, निळी गोळी की लाल गोळी, हे सगळं खोटं आहे. आपण
आपण ऑलरेडी त्या मेट्रिक्स मध्ये आहोत बरोबर. आणि त्या मेट्रिक्स मध्येच आपल्याला वाटचाल करायची. म्हणजे टेक्नॉलॉजी हा एक वेगळा, म्हणजे शाप कवर्धन वगैरे हे डिस्कशन ठीक आहे, पण याच्याशिवाय जगता येईल का? तर त्याच्यामध्ये आता स्केलिंग बॅक मुवमेंट्स वगैरे आहेत, आपण पाहिजे तर बोलू त्याच्यानंतर, की काही अमेरिकेमध्ये असे लोक आहेत की जे, किंवा आपल्या इथे सुद्धा, की थोडक्यात संन्यासी, की जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यापासून दूर राहायचं, त्याच्यापासून लांब जंगलात कुठेतरी राहायचं वगैरे असं करणारे, पण ते आपल्यासारखं आयुष्य जगत नाही आहेत ते, आणि ते फार थोड्या प्रमाणात हे चाललंय. म्हणजे याच्यावर एक इंटरेस्टिंग आठवलं म्हणून सांगतो की स्टार ट्रेक, आता मी फॅन आहे स्टार ट्रेकचा, अशी उदाहरणं दिली तर चालतील ना तुझ्या पॉडकास्टमध्ये? हा, एकदम. सो स्टार ट्रेक मध्ये असे अनेक प्लॉट्स आहेत की ज्याच्यामध्ये अशा अनेक ग्रहांच्या स्टोरीज आहेत. त्याच्यामध्ये एक प्लॉट्स असे आहेत की एका ग्रहाने टेक्नॉलॉजी मिळवून सुद्धा त्याचा त्याग केलेला आहे आणि ते फार आनंदात राहतात. ओके, असं एक आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी वापरतात ते, म्हणजे त्याच्यापासून तो त्यांनी फारकत नाही घेतलेली, पण टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स करणं त्यांनी थांबवलंय. ओके, आणि ते म्हणतात नाही, आम्हाला जेवढं आमच्याकडे आहे ते घेऊनच आम्ही जगणार आहोत, आणि आमचं बॅलन्स्ड हा ग्रह आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला याच्या पलीकडे जायचंच नाहीये. त्याच्यामुळे स्टार ट्रेकचे जे लोक असतात, फेडरेशन, ते त्यांच्याकडे जातात, पण ते काही देवाणघेवाण करू शकत नाहीत, कारण ते म्हणतात की आम्हाला नकोय तुमच्याकडच्या काही नवीन गोष्टी, रेप्लिकेटर्स, अचानक असं म्हटलं की लगेच चहा आलेला, असं नकोय त्यांना. तर ते नकोय आम्हाला काही त्याच्यातलं. पण त्यांनी त्याग नाही केलेला, म्हणजे त्यांच्या जरुरी पुरती टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे. राईट. हा सरासर विचार आपण करणार आहोत का, आणि आपण तिथपर्यंत पोहोचणार आहोत का, हे मला माहिती नाही. आपण थांबू शकत नाही आहोत, हा खरा धोका आहे. म्हणजे तंत्रज्ञानाने आपल्यावर किती घाला घालायचा हे आपण ठरवू शकतो ना. म्हणजे आजही मी जर म्हटलं की नाही आलेले मला सगळे मेसेजेस वाचायचेच आहेत, मला सगळ्या पोस्ट वाचायच्याच आहेत, तर मला माझं आयुष्य अख्खं द्यायला लागेल त्या सोशल मीडियाला. पण ते जर मला करायचं नसेल, मी म्हणजे आता आज ऍपल इंटेलिजन्स आता जे रिलीज झालंय, त्याच्यामध्ये काय फीचर आहे त्याच्यातलं, की कन्साइज करून मला सांग याच्यातलं, या वेबसाईटमध्ये काय आहे ते मला थोडक्यात सांग बुलेट पॉईंटमध्ये, अशी एक व्यवस्था तिकडे आहे. का? कारण टेक्नॉलॉजी मुळे जेवढी माहिती आता माझ्या समोर येते, तेवढी माहिती ग्रहण करण्याची तेवढी ताकद माझ्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला, सो आता हे साधारण एक 15 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतो, 15 ते 20 वर्षांपूर्वीची. तेव्हा एक जण असं म्हणाला होता की कोण महत्वाचं आहे इंटरनेटवर, तर फेमस लोक महत्वाची नाही आहेत, फिल्टर्स महत्वाचे आहेत. म्हणजे जे म्हणतात की तुम्ही हीच 10 आर्टिकल्स वाचा, हेच 5 व्हिडिओ बघा, असं जेव्हा कोणी म्हणतं, आणि तो माणूस स्वतः हजारो व्हिडिओ बघतो आणि त्यातनं तो सांगतो की नाही सगळे फालतू आहेत, हे 5 तुम्हाला बघायचे आहेत. सो तो माणूस, तो फिल्टर हा जास्त महत्वाचा आहे. म्हणूनच ओपिनियन लीडर्स जे आता पूर्वीच्या काळात होते, आता ते इन्फ्लुएन्सर्स आहेत. पण ते तेच आहेत. ते काय करतायत, तर ते सगळं बघतात, किंवा त्यांच्याकडे, आता मला काही इन्फ्लुएन्सर्स नाहीत, त्यांच्याकडे स्टाफ आहे व्यवस्थित, की त्यांचं काम येऊन फक्त गोष्टी बघणं आणि त्यातला वेचून काढणं, एवढंच त्यांचं काम आहे. हे का? कारण त्यांच्यावर, म्हणजे त्या इन्फ्लुएन्सर्सवर लोकांचा काय विश्वास आहे की ह्याच्याकडे जर मी गेलो तर मला 10 तास घालवायला लागणार नाहीये. हा माणूस मला सांगणार की हेच चांगलं आहे फक्त. म्हणून ज्याला लिस्टिकल्स म्हणतात, म्हणजे लिस्ट, की टॉप 3 थिंग्स और टॉप 20 थिंग्स. हे का झालंय? कारण एवढं ओव्हरवेल्मिंग इन्फॉर्मेशन आहे की ज्याच्यातनं मला जो काय सार काढायचा आहे माझा, तो फार कमी आहे. म्हणजे एक स्टॅटिस्टिक्स मी ऍडव्हर्टायझिंगच्या माझ्या लेक्चरमध्ये बरेचदा हे देतो की आपल्या मनावर किती आघात होतात दिवसाचे, तर 50,000 होतात. ओके, म्हणजे 50,000 सगळं. म्हणजे आता मी तुझ्याशी बोलतोय म्हण, किंवा खाली आता कुठे पार्किंग करायची गाडी ते बघितलं, समोरचं कोणतं रेस्टॉरंट आहे त्याचं नाव, याचं ब्रँडिंग, मी आता समजा हे घेतलंय ऍपल, ते एक आता आपण जे बोलतोय ते, किंवा हा कुठून घेतला स्लॅम्प मी विचारलं, 50,000 गोष्टी. माय गॉड. हा, 50,000 गोष्टी. आणि हे 1950 मधलं स्टॅटिस्टिक आहे, म्हणजे हे अजून पुढे गेलेलं असणार नक्की. सो 50,000पैकी तुझ्या लक्षात किती राहतात, तर त्या फक्त 7 राहतात. म्हणजे शॉर्ट टर्म मेमरीमध्ये कोणाला तेवढ्याच गोष्टी ठेवता येतात, आणि त्याचा भरपूर विचार केला त्याच्यावर तर लक्षात राहणार. म्हणजे आता आपण बोलतोय ते लक्षात राहील, पण मी असंच रस्त्याने चाललोय आणि 10,000 गोष्टी मला दिसतात, त्यातल्या फक्त मला काहीच लक्षात राहणार आहे, आणि माझ्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये तेवढ्याच असणार उद्यापर्यंत. आणि म्हणूनच जाहिराती पुन्हा पुन्हा दाखवल्या जातात, त्या ह्याच्यासाठी दाखवल्या जातात, कारण
आजचे 50,000, उद्याचे 50,000, परवाचे 50,000, या 50,000 फक्त 7 मध्ये माझा संदेश आहे का म्हणून ऍडव्हर्टायझिंग वाले काम करतात सगळं. बरोबर. माझ्या लक्षात राहायला हवं. तो जोक असेल, विनोदी गोष्टी जास्त लक्षात राहतात, त्याच्या खालोखाल हृदयद्रावक गोष्टी लक्षात राहतात, त्याच्या खालोखाल माहितीपूर्ण लक्षात राहतात. म्हणजे आता बघ ना कसं की पटकन काहीतरी तुला असं चमकदार काहीतरी दिलेलं जास्त लक्षात राहतं, बाकी काही लक्षात राहत नाही. म्हणजे अमुक कोणतरी सेलिब्रिटी कोणती साडी घातली ते त्याचा कलर ते लक्षात राहतं, कारण ते त्या 7 मध्ये आहे, त्या 50,000च्या. आणि तुम्ही जेव्हा त्याच्यावर जास्त लक्ष देता तेव्हा ते तुझ्या लॉंग टर्म मेमरीमध्ये जातं आणि ते साठवलं जातं तुझ्याकडे. पण हा साठा जो आहे तो लिमिटेड. म्हणजे हे सगळं टेक्नॉलॉजी तुम्हाला अजून भरभरून देते. ओके. त्याच्यामुळे तो जो रोल आहे तो फिल्टर्सचा रोल जास्त महत्वाचा आहे. पण मग आता हे सगळं जे आहे ना ते बेसिकली मार्केटिंग करणाऱ्या किंवा ऍडव्हर्टाइजमेंट करणाऱ्या कंपन्यांना हे चांगल्या प्रकारे कळलंय का, जेणेकरून लोकांचं अटेन्शन घेण्यामध्ये? हो, ऑफकोर्स. त्याच्यावर त्यांचं आयुष्य अवलंबून आहे. तुम्हाला ज्या गोष्टी माहिती नाही ते त्यांना ऑलरेडी माहिती आहेत. तुम्ही साधी गोष्ट, तू आता स्क्रोल करतोयस, त्या स्क्रोल करताना कुठल्या तरी व्यक्तीच्या, मोस्ट प्रॉबेबली ऑपोजिट जेंडर, कोणता एखादं आयदर त्यांचा शर्टचा कलर म्हण किंवा काहीतरी लक्षात राहतं म्हणून परत खाली खेचतो थोडंसं. दॅट्स अ डेटा पॉइंट. दॅट्स अ डेटा पॉइंट ना, की मी तिथे गेलो म्हणजे सौरभ तिकडे थबकला म्हटल्यानंतर चला आता याच प्रकारच्या पोस्ट दाखवायला सुरुवात करायचं. हे असले प्रकार आहेत. सो तुझं बिहेवियर, तुला असं वाटत असेल की मी मुक्त आहे, तर तू मुक्त नाही आहेस. तुझं जे बिहेवियर आहे ते इंजिनियर्ड बिहेवियर आहे, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांना कळतायत की तुला पुढे काय दाखवायचं आहे. एक परवाच कोणीतरी मला प्रश्न विचारला होता की मी एक दिवस डीएनएचा विचार करत होते आणि त्याच्यानंतर मला डीएनए बद्दलच्या सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या. हे कसं झालं? म्हणजे ते असं जादू की मला डज दिस रीड माय थॉट्स असं काहीतरी वाटत. एवढं नाही आहे, माझं बोलणं ऐकलं जात आहे, मी काय स्क्रोल करतो ते बघितलं जात आहे. तर मी त्या व्यक्तीला विचारलं की डीएनए हे तुझ्या डोक्यात कुठून आलं? कोणतं पुस्तक वाचलं होतंस? ते अमेझॉनवरनं घेतलं होतंस का? सो काहीतरी एक छडा लावत गेलं, पोलीस तपास केला तर त्याच्यामध्ये कळेल की अच्छा, म्हणजे इथे मी कुठेतरी ते व्यक्त केला होता माझा इंटरेस्ट. कदाचित मी स्क्रोल करताना त्या डीएनए वर थांबलो असेल. ओके. सो मार्केटिंग, तुझ्या प्रश्नाचं उत्तर, ऍडव्हर्टायझिंग, ह्या लोकांना हे सगळं शिकायलाच लागलं आणि टेक्नॉलॉजी आल्या आल्या त्यांनी शिकणं चालू केलं. ह्याच्यामुळे असं झालंय का की माझे आजोबा बोलायचे की हे जे सगळं काय तुझ्याकडनं झालंय ना ती श्रीची इच्छा. ओके. आता जे आपण हे सगळं करतोय तर ती गुगल बाबांची इच्छा. टेक्नॉलॉजी किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला वागवतायत का? ही आता कॉन्स्पिरसी थिअरी लेवलला आपण गेलोय की आपण म्हणतो की ह्याचं उत्तर ऐकणं थोडंसं इंटरेस्टिंग वाटतं मला. मॅनिप्युलेटेड तर नक्की आहे आपलं आयुष्य. आपण काय करतोय, कसला विचार करतोय, किंवा आपले काय कृती करतोय, किंवा कोणाला फॉलो करतोय, कोणाला अनफॉलो करतोय, कोणावर बहिष्कार टाकतोय, कोणाचे जे संदेश आहेत ते आपण जाणून घेतोय. मी एक तुला उदाहरण देतो. ओके, तू रेकॉर्ड करतोयस ना, त्यामुळे मी फार नावं घेत नाही, पण एक सोशल नेटवर्क आहे. त्या सोशल नेटवर्कनी एक असं हे केलं होतं, म्हणजे एक एक्सपेरिमेंट केला होता एकेकाळी. तर तो असा होता की त्यांच्या ट्रेनिंग मधला तो भाग होता, म्हणजे त्यांच्या एकंदर स्ट्रक्चर मधला की ते रिसर्च मधला भाग होता. की समजा आता असं धर की आपण 2 जण मित्र आहोत, तसेच माझे धर की 100 मित्र आहेत आणि त्या सोशल नेटवर्कवर आहेत ते. तर समजा ते सोशल नेटवर्कने असं ठरवलं की मला अशाच पोस्ट दाखवायच्या, मित्रांकडच्याच, पण अशाच दाखवायच्या ज्या थोड्याशा निगेटिव्ह आहेत. म्हणजे कोणीतरी चिडलेलं आहे, कोणीतरी कशावर तरी संतापलेलं आहे, अशाच दाखवायच्या. आणि त्यांनी हा रिसर्च करताना 2 ग्रुप केले होते. एका ग्रुपला सगळ्या चांगल्या अशा दाखवल्या, त्यांच्याच मित्रांकडनं आल्या. फिल्टर फक्त त्यांनी केलं होतं. 10,000 पोस्ट आले, त्यांनी 100 दाखवल्या. त्या 100 त्यांनी अशा तऱ्हेने वेचल्या होत्या की त्या सगळ्या निगेटिव्ह असतील, सेंटिमेंट निगेटिव्ह. आणि दुसऱ्या ग्रुपला त्यांनी सेंटिमेंट पॉझिटिव्ह असं दाखवलं. आणि हे 1 दिवस केल्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीची पुढची पोस्ट काय असेल त्याच्यावर हा रिसर्च होता. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या ग्रुपला निगेटिव्ह गोष्टी दाखवल्या होत्या त्याची पुढची पोस्ट पण कोणता तरी राग व्यक्त करायची होती.
कारण सगळेच जण जर बोलतायत तर मलाही बोलू दे की माझं मी कशावर चिडलेलो आहे. आणि दुसऱ्या ग्रुप मधल्या माणसांना त्यांनी दाखवलं होतं की सगळं आयुष्य छान आहे, हे बघ किती सुंदर गोष्टी करतोय, हे बघ कलात्मक काहीतरी गोष्ट आहे. तर त्या व्यक्तींनी पण पुढची पोस्ट करताना काहीतरी धुंडाळून काहीतरी चांगल्या गोष्टी एकत्र करून त्यांची एक पोस्ट केली होती. सो आता हा जो विरोधाभास आहे तो म्हणजे फक्त रिसर्च लेवलला राहिला असं तुला वाटतं? मला नाही वाटत आहे. बरोबर की मला समजा मॅनिप्युलेट करायचं असेल तर मी करू शकतो, अशी शक्ती असलेले सोशल नेटवर्क्स आज अस्तित्वात आहेत. ऑफकोर्स. आणि ते कोणत्या तरी पक्षाला किंवा कोणत्या तरी राज्यकर्त्यांना किंवा कोणत्या तरी देशाच्या कोणत्या तरी समाजाला धार्जिण्यात. बरोबर. आणि त्यांना जर पुरेसा त्यांच्याकडनं सपोर्ट मिळाला तर ते हे घडवून आणू शकतात. राईट. मग आता डोनाल्ड ट्रम्पची जी निवडणूक होती जिथे ते राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा पण असं म्हटलं जातं ना, केम्ब्रिज अनालिटिका हे सगळं होतं. काय होतं की त्यांनी एक जनमत तयार करणं हे ह्याच्यातनं शक्य आहे. पण मी तुला खरं सांगतो ह्याच्यात हे काय नवीन आहे? जनमत तयार करणं हे शिवाजी पार्कच्या मैदानावर पण होतं ना. बरोबर. मग तुम्ही त्यांना कसं वेगळं म्हणता? ते आणि हे फक्त टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे म्हणून काहीतरी अरे बापरे काय विलनिश चाललेलं आहे की यांनी काय असं वर्षानुवर्ष आणि शतकानुशतक होत आहे. दवंडी पिटणारा राजाचा किंवा तो जो असेल तो काय सांगायचा त्याच्यावर लोकांचं मत ठरायचं. बरोबर. आणि संत पण त्यातनंच आपले अभंग सांगून चांगल्या गोष्टी पण त्यांनी घडवून आणल्या समाजामध्ये. बरोबर. सो थोडक्यात जो प्रोजेक्ट करतो, जो कम्युनिकेट करतो आणि ज्याचं कम्युनिकेशन सगळ्यांपर्यंत पोहोचतं तो प्रभाव पाडू शकतो. राईट. टेक्नॉलॉजीने शक्य झालं. हे फक्त माध्यमच आहे. माध्यम म्हणजे आता हे माध्यम पण आहे आणि हा कॉन्टेंट पण आहे. हे दोन्ही आहे. मीडियम इज द मेसेज असं म्हटलं जातं कधी कधी. सो ते त्याच्यातनंच आहे आलेलं की याच पद्धतीनेच गोष्टी जाणार आहेत. म्हणजे ते माध्यम आहे आणि ते माध्यम ठरवेल तीच ती गोष्ट आहे. म्हणजे एक जेरॉन लॅनियर म्हणून एक तंत्रज्ञ आहे, म्हणजे त्यांनी व्हर्च्युअल रियालिटीचा जनक असं त्याला म्हटलं जातं. तर त्याची सोशल अकाउंट नाही आहेत. त्याचं असं म्हणणं की तुमची सगळी सोशल अकाउंट डिलीट करा वगैरे. तो काय सांगतो. तर त्याचं म्हणणं काय आहे की जेव्हा दोन व्यक्तींमधला संवाद असतो आणि तो एका मीडियम शिवाय तो अशक्य असतो तेव्हा म्हणजे मी तुझी पोस्ट बघणार, तू माझी पोस्ट बघणार, पण आपण कधीच भेटणार नाही आहोत. सो पोस्ट बघणं हा समजा एकच आपलं माध्यम असेल आपल्यामधलं आणि तो जर तिसरा माणूस कंट्रोल करणार असेल तर तो तुम्हाला दोघांना मॅनिप्युलेट करणार असं त्याचं म्हणणं आहे स्वतःच्या फायद्यासाठी. राईट. राईट. त्याच्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे तुला मला कनेक्ट करायची आणि ती टेक्नॉलॉजी जी आहे ती कम्प्लिटली त्याच्या कंट्रोलमध्ये आहे तिसऱ्या व्यक्तीच्या. बरोबर. व्हेरिफिकेशनला काहीच चान्स नाही. म्हणजे असं कधी कधी असतं ना की तुला माहितीये हा अभिषेक तुझ्याबद्दल काय बोलत होता, मी थोडंच जाऊन विचारणार आहे अभिषेकला की काय रे असं म्हणत होतास का. हे व्हेरिफिकेशनच नाहीये. सो जे माध्यम आहे तेच ठरवत आहे की तुम्हाला कोणता मेसेज पोहोचणार आहे आणि त्याच्यावर तुम्ही कसं रिॲक्ट करणार आहात. सो हे मॅनिप्युलेशन नक्कीच होत आहे आणि त्याच्यामध्ये काय कोणाला काड्या लावायची इच्छा नाही आहे याच्यामध्ये. त्यांना त्यांचा स्वार्थ साध्य करायचा आहे. तो स्वार्थ कसला आहे फक्त एवढंच आहे. तो मार्केटिंगचा स्वार्थ असेल ना तर मी म्हणेन चालेल, मला काहीतरी विकायचं आहे ना तुम्हाला विका, पण माझी मतं बदलायची कारण कोणत्या तरी राज्यकर्त्यांनी तुम्हाला सांगितलंय हे चुकीचं आहे. ती मतं मला माझी बनवू द्यात. अनफॉर्च्युनेटली मी कशावरती मतं बनवणार आहे परत न्यूजपेपरवर चॅनलवर आणि याच्यावरच. काय उगीच आपण बोलतोय की कंट्रोल आहे आपल्याकडे, काही नाही कंट्रोल. अजून एक टर्म आहे फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. येस. हे जे आहे ना ते टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे खूप जास्त ट्रिगर होतंय आणि हे प्रत्येक बाबतीत आहे. म्हणजे आज मी जर बघितलं तर आपण जे घालतो ते कपडे किंवा उदाहरणार्थ वापरतो ते फोन्स, ते पण महागडे आहेत. पण आज दर वर्षाला नवीन नवीन फोन येत आहेत, ते अत्यंत महाग असतात आणि तो जर माझ्याकडे नसेल तर मी कुठेतरी स्पर्धेत मागे आहे, हा एक बिलीफ जनरेट होतोय. हेच बेसिकली मी एखाद्या माहितीबद्दल अज्ञान असेल तर मी त्या चर्चेचा भाग होऊ शकणार नाही. ह्याच्यामुळे हा जो फोमो आहे ना त्याच्यामुळे आजकाल टेक्नॉलॉजीकडनं माहिती ओरबडत सगळेजण बसलेले आहेत. तर मग ह्या गोष्टीवरती
एखाद्या व्यक्तीने कॉन्शियसली कसा विचार केला पाहिजे, म्हणजे हे एज्युकेशनच्या बाबतीत आलं, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आलं. ह्या टेक्नॉलॉजीमुळे आपण जे गोष्टी परचेस करतो, मग त्या फॅशन रिलेटेड असतील किंवा आपले गॅजेट्स असतील, मग ह्या सगळ्यावरती आपला मेंदू कसा काम करतो. ठीक आहे, एक आपण एक दोन गोष्टी तू बोललास, म्हणजे आपण त्यातलं एक एक घेऊया. आणि आता मला एक आठवण झाली ती खूप पूर्वीची, ती आधी सांगतो. तू जसं म्हणालास की लोक ओरबडत बसलेले आहेत माहिती, कारण नाहीतर तुम्हाला चर्चेचा भाग होता येणार नाही. जर मला एखादी गोष्ट माहिती नसेल, साधं तर मी आज इथे आलो तुझ्याशी बोलायला आणि माझं पुरेसं वाचन झालेलं नाहीये एखाद्या विषयाचं, तर मला सतत तो प्रॉब्लेम वाटत राहणार की बाबा याचं काय करू पुढे, बरोबर ना. सो आता समजा 24 तास माहिती नवीन निर्माण होते जगभरात, कुठेतरी कोणीतरी कुठेतरी जागा आहे, तू झोपलास तरी सुद्धा कोणीतरी कुठेतरी पोस्ट करत आहे आणि त्याला कोणीतरी रिप्लाय देत आहे, आणि हे सगळं चालूच आहे पूर्ण जगभरातून. पेटाबाइट्स ऑफ डेटा आर अपलोडेड ऑन युट्यूब बरोबर असं म्हणतात, दर तासाला पेटाबाइट. सो असं काहीतरी विचित्र काहीतरी ते आकडे आहेत. आता तेच चालू असेल तर मग फोमोवाल्यांना सगळ्यांना मला एकत्र बोलवायचं आणि सांगायचं, मुलांनो मग तुम्ही 24 तास जागे राहणार का या सगळ्याचं कन्झ्युम करायला, ही सगळी माहिती. तर हे अशक्य आहे, असं कुठेतरी मान्य करा ना एक दिवस स्वतःसमोर बसून की नाही, दॅट फिअर ऑफ मिसिंग आउट इज रियालिटी ऑफ मिसिंग आउट आहे. रोमो येते की आहे रियालिटी ऑफ मिसिंग आउट, ते खरं आहे, याच्यात सत्य ते सहन करायचं. पहिली गोष्ट, उबर सारख्या एका कंपनीने त्यांनी एक सर्वे घेतला होता. 2 ग्रुप्स घेतले ड्रायव्हर्सचे. एकाला सांगितलं दिवसभर गाड्या चालवायच्या आणि फक्त गुगल मॅप शिवाय कुठे जायचं. दुसऱ्या ग्रुपला सांगितलं की काय झालं तरी चालेल, गुगल मॅप चालू राहू दे फक्त तुझ्या बिलिंगसाठी, बट अदरवाईज गुगल मॅपकडे बघायचं नाही. दोन्ही ग्रुपचं जेव्हा हे सगळं झालं दिवसभरानंतर, त्यांनी का मला वाटतं एक आठवडाभर त्यांनी हे करायला लावलं त्यांना. त्याच्यानंतर त्यांनी EEG घेतला, इलेक्ट्रो एन्सेफॅलोग्राफ म्हणतात त्याला. तर त्यांच्या लक्षात आलं की जे गुगल मॅप वापरत होते त्यांची ऍक्टिव्हिटी कमी झाली होती, ओव्हरऑल ऍक्टिव्हिटी थंडावली होती. आणि ज्या लोकांनी गुगल मॅप्स वापरले नव्हते त्यांचं मेंदू अधिक तल्लक होता. का? कारण देर इज नथिंग, आय डोंट नो वेदर टू टेक लेफ्ट और राईट. मला माझ्या पूर्वानुभवावरनं मला जायला लागेल इकडे किंवा तिकडे. तर ते जेव्हा व्हायला लागलं तेव्हा हे जेव्हा सर्वेक्षण घेतलं गेलं तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की टेक्नॉलॉजी इज रिड्युसिंग एबिलिटी.